तुम्हा सर्वांना सांगायला स्वाभिमान वाटतोय, 6745 साधक ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत. आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही की आम्ही इतकी गगन भरारी घेऊ. 2 वर्ष आम्ही आळंदी येथे सांगता केली. पहिल्या वर्षी 42, दुसऱ्या वर्षी 84, तिसऱ्या वर्षी 256, चौथ्या वर्षी 1100 आणि गत वर्षी 2941 मायबाप हो, यावर्षी 6745. आमच्या परिवाराचा एकच उद्देश होता, आम्ही वारकरी परिवाराचा एकच उद्देश होता, घर तिथे ज्ञानेश्वरी, घराघरात ज्ञानेश्वरी. आम्ही संकल्प केलाय. परमपूज्य बालयोगी बालब्रह्मचारी गुरुवर्य व्यंकट स्वामी महाराज यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. टाळ्यांच्या गजरात या महान विभूतीचं आपण स्वागत करावं. आपल्या सर्वांचं महत् भाग्य आहे, आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे. महाराजांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. महाराजांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे गुरुवर्य व्यंकट स्वामी महाराज यांचं वैशिष्ट्य असं आहे, महाराज हे ज्याच्यावर कृपा करतात, ज्याच्यावर वरदहस्त ठेवतात ना, तो भक्त सुखापासून वंचित राहत नाही. सन 2025 मध्ये महाराजांच्या पिंपळगाव येथील जे नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील 8 असणाऱ्या दरवाजाचं त्रिमूर्ती दत्तप्रभूचं मंदिर मराठवाड्यात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एवढं मंदिर महाराजांनी बांधलेलं आहे. 1.5 एकरच्या परिसरामध्ये महाराजांचं असणारं मंदिराचं काम आहे. आणि महाराज असणारे पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला श्री राजेंद्र दास महाराज यांची शिवकथा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि राजेंद्र दास महाराज 2025ला येत आहेत मायबाप हो. आणि त्याची व्यवस्था आत्तापासून सुरू आहे. जवळजवळ 150 एकरमध्ये तो कार्यक्रम होणार आहे. आणि तुम्हाला सांगण्याला आम्हाला अभिमान वाटतोय, त्या कार्यक्रमासाठी आत्तापासून लोकांनी अन्नदान सर्वांनी देऊन झालंय. महाराज आम्हाला संधी मिळेल का? अनेक गावाने 350 क्विंटल तुरीची डाळ, एका गावाने 450 क्विंटल हरभऱ्याची डाळ, कोणी तेलाचे डब्बे, सर्व धान्य म्हणजे 7 दिवस 1.5 ते 2 लाख लोक दररोज जेवणार आहेत. एवढी व्यवस्था गुरुवर्याने केलेली आहे. गुरुवर्यांचं हे आगमन झाले, लक्षात घ्या. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांकडे गोशाळा आहे. बऱ्याच ठिकाणी गोशाळा आम्ही बघतो, पण महाराजांची गोशाळा बघितल्यानंतर मनाला एवढा आनंद झाला. अरे त्या गायींची एवढी स्वतः काळजी घेतात. गायींना पंखे लावून एवढ्या सुंदर गायी महाराजांनी तिथे ठेवलेल्या आहेत. आणि तिथे प्रत्येक गायीची काळजी घ्यायला माणसं ठेवलेले आहेत. अतिशय प्रेमाने महाराज स्पर्श करतात. त्यांच्या स्पर्शामध्येच एवढी ताकद आहे. ते या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे या परिसराचं भूषण आम्हा सर्वांचे गुरुवर्य श्री 1008 महंत श्री पर्यागिरीजी महाराज आनंद आश्रम डोलारा महाराजांचंही विचार या आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महाराजांबद्दल काय सांगावं? सनातन धर्म, सनातन विचार तळागळातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम पर्यागिरीजी महाराज करतात. आणि वारकऱ्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे मायबाप हो, महाराजांनी आपल्या डोलारा येथील आश्रमामध्ये वारकरी शाळा सुरू केली. या महाराजांनाही मी वंदन. त्याचप्रमाणे आज आपल्या येथे विशेष रूपाने स्वामी ब्रह्मानंद सरस्वती महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तेलूर मठस्थान महाराज सनातनी विचार, हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू जगला पाहिजे, प्रत्येक घराघरात गीता भागवत गाथा पोहोचली पाहिजे. अतिशय तळमळीने महाराज धर्मज्ञान जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी आहेतच. जे जे मान्यवर येतील त्यांच्याबद्दल आपण अल्पसा परिचय करून घेत जाऊया. या कार्यक्रमाचं स्वरूप आमच्या पारायण सांगता सोहळ्याचा इतिहास सांगत होतो. माऊलींना विनंती आहे, आपण आता आतमध्ये येऊ नका, बसा. मी सांगत होतो, लक्षात घ्या, आम्ही वारकरी परिवाराने पूर्वी पारायण व्हायची हो. पारायण कोण करत नाही ज्ञानेश्वरीचं? जिथे सप्ताह तिथं पारायण होतं, पण सप्त्यातलं पारायण म्हणजे धावपळीचं पारायण. एक प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो ना, गुत्त दिलं
निंदायचं, एवढ्या ओव्या आज पूर्ण करायच्या. आणि मग 7 दिवसामध्ये 9,000 ओव्या, थोडी धावपळ होते. म्हणून आम्हाला वाटलं का आपण असं करू नये, श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी या कालावधीमध्ये पारायण करावं. श्रावण मास असतो, त्या मासामध्ये सर्वच जण अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये असतात आणि म्हणून 35 दिवसाचा उपक्रम राबवला आणि साधारणतः 300 ओव्या रोज वाचायला येतात. लोकांना एका तासात होतं, शांतपणे वाचताही येतं. बरं, हे पारायण म्हणजे कुठे मंदिरात जाऊन किंवा कोणा ठिकाणी जाऊन नाही, आपल्या राहत्या घरी आपल्या देवघरात बसून पारायणाची सोय आम्ही केली. दुसरी गोष्ट आम्ही म्हटलं, बाबा काही लोकांनी आम्हाला म्हटलं, महाराज इच्छा खूप आहे हो, पण ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळी स्नान करून पारायण करणं शक्य नाही. आम्ही म्हटलं, बाबा ब्रह्ममुहूर्तावर तुला उठायची गरज नाही, तू शेतकरी आहेस, कष्टकरी आहेस, रात्री तू थकतोस भागतोस, जेव्हा तुला जाग येईल तेव्हा तू उठ, तेव्हा कर. ते म्हणले, महाराज सकाळी शक्य नाही हो, सायंकाळी जमेल का? आम्ही म्हटलं, सकाळी जमेल, दुपारी जमेल, सायंकाळी जमेल, तुझ्या सोयीच्या वेळेनुसार केव्हाही जमेल, फक्त तुला पारायण करायचं आहे, तयार आहेस का? लोकांनी हो दिला. मायबापू, आपल्याकडे एक सवय आहे, आपण काय करतो, औषधाच्या अगोदर पथ्याची यादी देतो. तुला हे खायला जमणार नाही, तुला हे करायला जमणार नाही. लोकाला जमणार नाही ते सांगितलं की लोक ते जमते तेच करत नाहीत. आणि आम्ही हाच सुवर्णमध्ये साधला. आम्ही म्हटलं, स्त्री पुरुष बालक वृद्ध अपंग दिव्यांग जे कोणी असेल त्याने पारायण करावं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी तुमच्या घरपोच मोफत स्वरूपात गेल्या 6 वर्षापासून आम्ही वारकरी परिवार देत आहे आणि पुढेही देणार आहे. लक्षात घ्या, फक्त तुमची आम्हाला साथ हवी. आमचा संकल्प आहे, गेल्या वर्षी मी बोलून गेलो होतो, आमचा संकल्प आहे जेवढ्या ओव्या तेवढ्या साधक. माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये 9,033 ओव्यात मायबाप हो, तुम्हा सर्वांना सांगत असताना अभिमान वाटतो, पुढच्या वर्षी तो संकल्प पूर्ण होणार आहे. 9,033 साधक बसणार आहेत, हा विश्वास आहे आम्हाला. आणि तुम्ही सर्वजण बसावेत, ज्ञानेश्वरी वाचावीच, कारण ज्ञानेश्वरीत एवढं गुह्य, ज्ञानेश्वरी किती गोड ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी दुसरेही प्रश्न केले, महाराज आम्हाला काही कळतच नाही हो ज्ञानेश्वरी वाचत असताना. आम्ही म्हटलं, ज्ञानेश्वरी हा कळण्याचा ग्रंथ नाही, तो अनुभवण्याचा ग्रंथ आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ, ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. आणि ज्ञानेश्वरी तेव्हाच कळते आणि ज्ञानेश्वरी तेव्हाच व्यक्ती वाचतो. हो बरं का, कृपा करी हरी तयावरी. बरं का, फक्त भाव घेऊन या. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गोड आहे, ते करायचं आहे. ज्ञानेश्वरीबद्दल आजचा जो जे काही मान्यवर आहे ते तुमच्याशी बोलणार आहेत. पण प्रास्ताविकामध्ये ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या महदभक्तांनी, सदभक्तांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी ज्या सर्वांनी आम्हाला मदत केली त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो. सर्वप्रथम ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत, ज्या वास्तूमध्ये एवढा सुंदर देखणा सोहळा होत आहे, ती वास्तू आमचे आदरणीय वैकुंठवासी उद्धवराव पाटील कौडगावकर यांची ही वास्तू आहे. आणि ते आषाढीची वारी कधी चुकत नव्हते, पायी वारी करत होते. आज ते हयात नाही तरीसुद्धा त्यांचे सुपुत्र निरंजन पाटील कौडगावकर, साईबाबा कौडगावकर त्यांच्या वडिलाचा वारसा पुढे चालवत आहे. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत आम्ही वारकरी परिवार आहे तोपर्यंत आमची वास्तू तुमच्या पारायणासाठी आहे. कारण एवढी मोठी वास्तू आम्हाला मिळाली हे सुद्धा आमचं महद्भाग्य आहे. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्यामुळेच आम्हाला हे शक्य झालेलं आहे. गतवर्षी अनेकांनी आम्हाला ज्ञानेश्वरीसाठी, आता हे मोफत देता म्हणजे काय, कोणी एकटा घरून देत नाही, तुमच्यातलेच काही साधक असतात. गेल्या वर्षी 3,000 लोकांनी ज्ञानेश्वरी इथे जाहीर केली आणि त्या मायबापाने मेमध्ये त्या ज्ञानेश्वरीसाठी पैसेही आमच्याकडे जमा केले आणि त्याच्यात ज्ञानेश्वऱ्या आम्ही आणल्या. सुरुवातीला 3,000, नंतर 500, नंतर 300, अशा 3,300 ज्ञानेश्वऱ्या आम्ही वाटल्या आणि याही वर्षी आम्ही ते पुढं वाटणार आहोत. ही परंपरा खंडित होणार नाही, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा अडचणी येतात. अन्नदानाचं काय करायचं, अनेक हात पुढे आले, माझं घ्या, मला काहीतरी सेवा करू द्या. प्रत्येकजण सांगत होतं की मला सेवा करायची आहे, मला सेवा करायची आहे.
प्रत्येक जण इथे कोण काम करतोय कोणालाही सांगावं लागत नाही. आम्ही वारकरी परिवाराचं वैशिष्ट्य आहे माईबाप हो. इसवी सन 2016ला आम्ही वारकरी परिवार नावाचा ग्रुप आम्ही तयार केला. त्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, आमच्या वारकरी परिवारात हा व्यक्ती केंद्रित वारकरी परिवार नाही तर हा कर्म केंद्रित वारकरी परिवार आहे. इथे मी नाही तर इथे आम्हीचा उल्लेख आहे. मी विशेष रूपाने सांगतोय. प्रत्येकाला वाटतं की माझं काम आहे. जसं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये 11 पातशाया महाराष्ट्रामध्ये होता तेवढ्यांच्या विरोधात जाऊन ज्यावेळेस हिंदवी स्वराज्य नाव उच्चारणं सुद्धा पाप होतं, अशक्य बाब होती, त्यावेळेस शिवाजी महाराजानं ते शक्य केलं. जे त्यांना जमलंय त्यांचाच आदर्श आम्ही घेतला आणि म्हटलं आपल्यालाही शक्य आहे. सगळे भाविक भक्त आहेत आणि म्हणून आम्ही स्वराज्यात या प्रेरणा घेऊन आमच्या परिवाराचं नाव आम्ही वारकरी परिवार असं ठेवलं आणि त्यातूनच हा वटवृक्ष पुढे जात आहे मायबाप हो. आम्हाला अनेकांनी सहकार्य केलं. विशेष रूपाने सांगतोय तुम्हाला, तुमच्या प्रत्येकाला कॉल करणे, तुम्हाला प्रत्येकाला मॅसेज करणे, प्रत्येकाचा संपर्क नोंदवणे, याद्या बनवणे, रात्री बेरात्री तुम्हाला पारायणाबद्दल कसली अडचण येऊ द्या ते सोडवण्यासाठी आमची जी टीम होती ना ती सदैव तयार होती मायबाप हो. मी त्यांच्या ऋणात आहे. खरं म्हणजे मी कोणीच नाही आहे. माझा भगवान असेल, बालू असेल, शिवा असेल, सोपान असेल, अरे किती जणाचे नाव घ्यावी. आमचा राहाटीचा गोविंद तर अगदी वेडापिसा झाला होता. कशासाठी? साधकांना कॉल करायसाठी. जिथे भेटेल तिथे त्याचा कॉल सुरू होता. माऊली रामकृष्ण हरी, मी आम्ही वारकरी परिवारातील सदस्य बोलतोय. असा कॉल तुमच्याकडे आला असेल बरं का. आमच्या लेकरांनी एवढी मेहनत घेतली. मी त्यांच्याबद्दल काय सांगायचं, काय बोलायचं. सगळ्यांनी मेहनत घेतली. एकाचं काम नाहीच आहे हे. आमचे प्रभाकर पाटील असतील, आमचे गंगाधर पाटील असतील, आमचे व्यंकटराव पाटील असतील, आमचा प्रवीण असेल, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं कार्य केलं. प्रत्येकाने कार्य केलं म्हणून हे कार्य तुमच्यापर्यंत येत आहे. अनेक साधकांना आमच्यापर्यंत जोडलं, ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत. आमचे गुरुवर्य रावसाहेब पाटील शिंदे मामा, नारायण मामा समुद्रे मामा, व्यंकटराव पाटील कपाटे मामा आणि तुम्हाला सांगतो आम्हा सर्वांचे मामा श्री रामजी पाटील शिंदे माळकोटेकर मला नेहमी सांगायचे. मी त्यांना मामा म्हणायचो पण ते मला म्हणायचे मामा तुम्ही घाबरायचं नाही बरं, कितीही खर्च लागू दे मी तुमच्यासोबत आहे. मला वाटतं माझं गाव आजूळा आहे, मी कधी गेलो नाही, पण माळकोट्याला मी आल्यावर गेल्याशिवाय राहत नाही, कारण तिथे माझे मामा राहतात. त्यांनी सांगितलं काही लागू द्या खर्च, आणि मायबाप हो मामानं सांगितलं पुढील वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीसाठी माझ्याकडून बालू मामाने सांगितलं पुढील वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरीसाठी 500 ज्ञानेश्वरी माझ्याकडून मी दान देणार आहे. अरे असे ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानेश भक्त आहेत म्हणून हा आमचा ज्ञानयज्ञ सुरू आहे. मायबाप हो त्यांनाही मी धन्यवाद देतो. आमच्या दादाने आम्हाला प्रेम केलं, सत्काराचं सगळं भार त्याने दिलं. या वयात सुद्धा आमच्याकडे म्हटलं मी सगळं करतो राम, तुम्ही तिकडचं काम करा. हारा आणणे, शाली आणणे, आम्हाला नेहमी आशीर्वाद देणे सगळं दादाने केलं. मिरवणुकीची तयारी आमचे प्रभाकर पाटील असतील, व्यंकट महाराज असतील, गंगाधर महाराज असतील, सर्वांनी केलं. महाराज सर्वांच्या सहकार्याने होतं आहे. मायबाप हो तुमच्यासमोर सांगायला मला अभिमान वाटतोय. ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ती कौडगावकरांची वास्तू आहे आणि या वास्तूमध्ये हे असणारं पारायण सुफल होण्यासाठी ज्या गावकरी बांधवांनी अतिशय कष्ट घेतले, आमची कौडगावकर मंडळी, मी त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहीन. मी त्यांचे ऋण कधीही विसरू शकणार नाही. इथे प्रत्येकाला कधीही सांगा, बॅनर लावायचं काम असेल, स्वयंपाकाचं काम असेल, कोणतंही काम असेल ते करायला तयार असतात. असे आमचे कौडगावकर मंडळी. स्वयंपाक देखरेख गंगाधर पाटील असतील, शिवाजी पाटील असतील. अहो इथे वाटतच नाही की हे तुमचं काम आहे, प्रत्येकाला वाटतं माझं काम आहे. एवढ्या आनंदाने हे काम करत आहेत. सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केले. आमचा वारकरी परिवाराचा उद्देश चिंतन पाठवण्याचा. प्रत्येकजण चिंतन पाठवत होते. मग प्रवीण असेल, निलेवाड माऊली असेल, व्यंकटराव असतील, प्रभुदादा असेल, अनेकांनी दररोज चिंतन पाठवले. तुमच्यापर्यंत ऑडिओची व्यवस्था, व्हिडिओची व्यवस्था, दररोज पुढच्या अध्यायाचं थोडक्यात निरूपण माझ्याकडून व्हायचं, त्याचा व्हिडिओ बनवण्याचं काम माझा बंधू गणेश पवार यांच्याकडून रोज व्हिडिओ बनवणे, लिंक पाठवणे, ग्रुपवर पाठवणे, साधकांना सोयीचं व्हावं यासाठी प्रत्येक प्रकारचे कष्ट आमच्या सर्व बांधवांनी केलेले आहेत. त्या सर्वांच्या प्रती मी कधीही उत्तराई होऊ शकत नाही.
ही रांगोळी जी बाहेर काढलेली आहे, माझी बहीण प्रिया पांगरेकर, तिला 9 तास रांगोळी काढायला लागले, एवढी सुरेख रांगोळी तिने काढलेली आहे. त्याचबरोबर ग्रंथपूजनासाठी फुलाची व्यवस्था श्याम पाटलाने केलेली आहे. बुक्का लावण्याचं काम दरेगावकर मंडळीने केलेलं आहे. महिलांना कुंकू हळदी कुंकू लावण्याचं काम आमच्या जयश्रीताई त्यांच्या टीमनं केलेलं आहे. वाडेकरी मंडळी कित्येकाचे मला फोन आले, महाराज आम्हाला काही सेवा भेटली नाही. मग भात असेल, वरण असेल, प्रत्येकानं आपापलं काम वाटून घेतलं. त्या सर्वांना मी नतमस्तक होतो. आणि आचार्याची गोष्ट आली त्यावेळेस दिनू असेल, मालू पाटील असतील, आमचा नागेश असेल, आमचा ओम असेल, त्यांनी असणारं आचार्याची व्यवस्था केली. आता कार्यक्रम एवढा सुंदर होत आहे, कार्यक्रमाचं लाईव्ह प्रदर्शन कसं व्हावं, त्यावेळेस आमचा रवी असणारा HRK साहिल म्हणला, महाराज मला यायचं आहे बरं का, मा जिजाऊ फोटोग्राफी ते म्हणले मला यायचं आहे बरं का, स्वतःहून ते आले. त्यांच्याकडून ह्या कार्यक्रमाचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे. यूट्यूबला लिंक आपण तुम्हाला पाठवणार आहोत. हेही होत आहे. आणि अशातच मग आमचे परमस्नेही परममित्र बालाजीराव गाडे त्यांनी मला फोन केला, महाराज पत्रकार काही न्यूज चॅनलवाले पाठवलं तर चालेल का? मी म्हणलो आम्हाला कोणीही चालेल, फक्त आमचा वारकरी परिवार काही देत नाही, येणाऱ्याला काही हरकत नाही. बालाजी पाटील म्हणले देण्याचं काही विषयच नाही, ते सगळं माझ्याकडून होईल, मी ते बघून घेईल. बालाजी पाटलांनी सर्व पत्रकारांची मीडिया चॅनलची व्यवस्था केली. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हा सगळा हिशोब होत असताना लक्षात घ्या, चांगलं काम करत असताना काही वाईट माणसं आमच्यावरही आक्षेप घेतात. पण माय बापो, माऊली शपथ घेऊन सांगतो, तुमच्या हाडाच्या कष्टाचा एकही रुपया आम्ही कधीही खाणार नाही. आमचा वारकरी परिवार तुमच्या एका रुपयाचा हिशोब देईल. तुमच्यासाठी आम्ही हे माऊलीसाठी केलेले कष्ट आहेत. बरेच जण म्हटले किती रुपये जमत आहेत, 24 तारखेला सायंकाळी किती जमा रुपये झाले, किती खर्च झाले, तुमच्या त्या ग्रुपवर प्रत्यक्ष पाठवला जाईल. एक लक्षात ठेवा, आमच्या परिवारामध्ये कोणीही स्वार्थी नाही, निस्वार्थी भावने निर्विकार मनाने काम करतात. कोण कसं वागतंय माहीत नाही, पण आम्ही निर्मळ मनाने माऊलीची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जे जे काही रुपया जमा केलाय मला माहीत आहे. परवा एका माऊलीने मला फोन केला, माऊली माझे 5 ग्रंथ घ्या बरं का. मी म्हणलो माऊली तुम्ही काय करता? म्हणले दादा मी असणारी निंदायला जाते. मी म्हणलो माऊली 150 रुपये हाजरीन कशाला 5 ग्रंथ देता? नाही हो म्हणले, माऊलीला देण्याने संसारात कधीच कमी पडत नाही. त्या माऊलीने 5 ग्रंथ पुढच्या वर्षीसाठी बोलू केले. अहो एवढं प्रेम तुम्ही कष्ट करून आम्हाला 1 रुपया करून जमा देत आहे, आणि तुमच्या पैशामध्ये आम्ही कधीही एकही रुपयाकडे आम्ही बघणार नाही. कारण बघितलं असतं तर परिवार पुढे वाढलाच नसता. मायबापो लक्षात घ्या. आणि म्हणून सांगायसारखं बोलायसारखं खूप काही आहे, पण तुम्हाला एवढंच सांगतो की आपण सर्वांनी असंच आमच्यावर आमच्या वारकरी प्रेम करावं. चुकत असेल तर सांगावं, लेकरू म्हणून सांगावं. आणि आम्हाला कानाला धरून विचारावं, चुकलं तर जाबही विचारायचे तुम्हाला अधिकार आहे मायबाप हो. आणि आमच्या वारकरी परिवाराचा मायबाप हो एक संकल्प आहे. गेल्या वर्षी 9033 ओव्याचा संकल्प आम्ही केला होता. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही वारकरी परिवार एक संकल्प करू इच्छित आहे. तुमची फक्त मदत हवी आहे, तुमचा आशीर्वाद हवा आहे, तुमचं सहकार्य हवं आहे. मला वाटतं, माझ्या वारकरी परिवाराला वाटतं, आम्ही वारकरी परिवारातील कोणताही व्यक्ती जर पंढरपूरला गेला, आळंदीला गेला, बऱ्याच वेळा त्याला राहण्याची सोय नसते. आमच्या वारकरी परिवाराचा उद्देश आहे, येणाऱ्या काळामध्ये आम्ही वारकरी परिवार ही सेवाभावी संस्था ट्रस्ट झालेली आहे, ती संस्थेच्या मार्फत येणाऱ्या काळात पंढरपूर येथे आम्ही एक रिकामा प्लॉट घेणार आहोत. आणि त्या प्लॉटमध्ये छोटं का होईना बांधकाम करून आमच्या वारकरी परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला निवारा मिळावा, हा संकल्प आम्ही या ठिकाणी आज करत आहोत. फक्त तुमचं सहकार्य आणि प्रेम असू द्या, एवढीच तुम्हाला विनंती करतो मायबाप हो. आणि जाता जाता सांगतोय, पुढील वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी माझ्याकडून व्यक्तिशः 251 ग्रंथ मी पारायण करणाऱ्या साधकांसाठी देणार आहे. जे इच्छुक असतील साधक, लक्षात घ्या, मी वारंवार सांगतोय, इथे देणगीसाठी कोणालाही जबरदस्ती नाही. कोणी म्हटलं असेल देणगी मागणे आमचा उद्देशच नाही, ज्याची इच्छा असेल त्यांनीच, ज्याला शक्य आहे त्यांनीच मदत करावी. अन्यथा माऊली तुम्ही फक्त आशीर्वाद दिलात ना तरी आमच्यासाठी खूप आहे. त्याला पुढील वर्षी ज्ञानेश्वरी देणगी द्यायची असेल, ते ज्ञानेश्वरी देणगीचं काउंटर आहे, तिथे नाव नोंदवावं.
ज्यांना अन्नदानासाठी देणगी द्यायची असेल ते अन्नदानाचं काउंटर आहे, त्यांनी नाव नोंदवावं. आणि आमच्या नांदेड जिल्ह्यातील जे संगीत भजनी मंडळ आहे त्यामध्ये मी असेल, आमचे गुरुवर्य रावसाहेब पाटील शिराळे असतील, आमचे दादाश्री दत्तराम पाटील येडके असतील, यांच्या पदाचं एक अमरवेल नावाचं पुस्तक काढलेलं आहे. ते पुस्तकाची किंमत 150 रुपये आहे. तर ते पुस्तकात आम्ही आयुष्यभर जे भजन लिहिलेले आहेत ते भजनाचं संग्रहित पुस्तकही तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याची किंमत मात्र 150 रुपये असणार आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो, जाता जाता सांगतो, सर्वांनी अन्नदानासाठी ज्ञानेश्वरीसाठी इच्छा असेल तर आम्हाला सहकार्य करावं. पुढील वर्षीसाठी रामजी पाटील शिंदे 500 ज्ञानेश्वरी, माझ्याकडून 251 ज्ञानेश्वरी, माझे परमस्नेही राजू आलेवाड यांच्याकडून 51 ज्ञानेश्वरी आणि विमलताई सवनेवाड याच्याकडून 21 ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर माझे परमस्नेही नागेश संजय माळगे, नागेश बीज भांडारचे मालक यांच्याकडून 51 ज्ञानेश्वरी या ठिकाणी बोललेले आहेत. त्या सर्व सद्भक्तांना मी धन्यवाद देतो. आणि विशेष रूपात बालाजीराव गाढे, बालाजीराव गाढे आमचे परमस्नेही बालाजीराव गाढे, वारकरी कुटुंबात ज्यांचा जन्म झाला, असे उत्तम व्याख्याते वक्ते यांच्याकडून सुद्धा पुढील वर्षी होणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीसाठी 51 ज्ञानेश्वरी त्यांनी बोललेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबारायाच्या 101 गाथा त्यांनी या ठिकाणी बोललेल्या आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमची आमची व्यवस्था, किनवट तालुका कुठं आहे मायबाप हो, किनवट तालुका कुठं आहे, तिथे कुपटी नावाचं गाव आहे. माझा उत्तम इथे बसलेला आहे, माझा दत्ता इथं बसलेला आहे. या लेकरांनी किती प्रेम करावं. त्यांनी सांगितलं गुरुजी, मी म्हटलं बाबा तुमचं साऊंड सिस्टीम नको रे, आम्हाला इथे घेऊ आम्ही किरायाने. नाही हो, या निमित्ताने तुमचं दर्शन होईल, या मायबापाचं दर्शन होईल, माझं साऊंड सिस्टीम मला आणू द्या. आणि हात जोडून दरवर्षी माझा उत्तम, माझा दत्ता हे डेकोरेशनचं काम, हे सर्व साहित्य मोफत आणतात आणि हे कार्यक्रम पार पाडतात. मायबाप हो, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या महाभागाने या कार्यक्रमासाठी यथाशक्ती यथामती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांना मी नतमस्तक होतो माऊली. आणि माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक थांबवतो. रामकृष्ण हरी.